नमस्कार, जय लवजी, जय भीम। आज लाईव्ह येण्याचा उद्देश एकच आहे की सोशल मीडियावर अनेक पोस्ट या ठिकाणी व्हायरल होत आहेत। अनुसूचित जातीचं अबकड उपवर्गीकरण या संदर्भात कोणी समर्थनात या ठिकाणी पोस्ट करते, कोणी विरोधात पोस्ट करते, आंदोलन मोर्चे करते। तर मला वाटते हे करणं म्हणजे दोन समाजामध्ये या ठिकाणी तेढ निर्माण करणं असं आहे। आणि हे सांगत असताना तुम्ही देखील व्यक्त झालं पाहिजे अशा पद्धतीच्या काही सूचना मला आल्यानंतर मला वाटतं मी लाईव्ह आलं पाहिजे आणि या आरक्षण उपवर्गीकरणावर काहीतरी बोललं पाहिजे। म्हणून आजचा मी व्हिडिओ मला सांगायचं आहे की आरक्षण उपवर्गीकरण हा जो विषय आहे हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही, हा संबंध देशाचा विषय आहे। हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे। छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण का केलं होतं की या ठिकाणी वंचित उपेक्षित समाज याला आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे आणि हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे, हा आरक्षणाचा उद्देश आहे। आणि तोच उद्देश या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेमध्ये, भारतीय राज्यघटनेमध्ये त्याचा समाविष्ट केला आणि अनुसूचित जातींना या ठिकाणी आरक्षण या ठिकाणी मिळालेलं आहे। आता आरक्षण मिळाल्यानंतर आज राज्यघटना लागू होऊन आज किती वर्ष झालेत आणि त्यामध्ये सर्व जाती गटाला याचा लाभ मिळाला आहे का? तर देशाचा विषय मी बोलतोय। देशामध्ये जे अनुसूचित जातीमध्ये जेही जात प्रवर्ग येतात त्या जात प्रवर्गामध्ये काही प्रमाणात काही जो समाज आहे तो त्याचा या ठिकाणी त्याला या आरक्षणाचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळाला आहे, काहींना मिळत आहे आणि काही आरक्षणापासून वंचित आहे। तर मग ही जी आरक्षण उपवर्गीकरणाची जी मागणी आहे ती मला वाटते की या ठिकाणी 20-25 वर्षापासूनची आहे, त्यापेक्षाही जास्त असू शकते। परंतु 25 वर्षापूर्वी या ठिकाणी ही आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी या देशभरातून वंचित उपेक्षित ज्यांना गरज आहे अशा समाजातून या ठिकाणी झालेली आहे। आणि आपण लक्षात ठेवा या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे। या भारत देश हा कायद्याचं राज्य आहे, कायद्याप्रमाणे हा देश चालतो। म्हणून या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण जे होत आहे हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। मला वाटते तुम्ही थोडं कायद्याचा अभ्यास करा, तुम्ही जागृत आहात, तुम्ही या ठिकाणी हुशार आहात। अडाणी लोकांनी या ठिकाणी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं आणि त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया देणं मला वाटते ते मूर्खपणाचं लक्षण आहे, याचा तुम्ही विचार करा। हा जो उपवर्गीकरणाचा जो विषय आहे तो महाराष्ट्रासाठी नाही। आता माझ्याकडे शासनाचा अहवाल आहे, सुप्रीम कोर्टाचा या ठिकाणी निर्णय आहे। याचा जर तुम्ही विचार केला, हा निर्णय याचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या पूर्वी या ठिकाणी उपवर्गीकरण हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये लागू झालं, तामिळनाडू या राज्यामध्ये लागू झालं, पंजाब या राज्यामध्ये लागू झालं, हरियाणा या राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू झालं आणि कर्नाटक या राज्यामध्ये देखील उपवर्गीकरण लागू झालेलं आहे। आता या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू होणार यात तीळ मात्र शंका नाही। कारण या ठिकाणी जो वंचित उपेक्षित समाज आहे, जो आरक्षणापासून वंचित आहे, त्याला या ठिकाणी सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून त्याला या ठिकाणी आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, ही रास्त मागणी आरक्षणाच्या उद्देशाची आहे। म्हणून उपवर्गीकरण महाराष्ट्रात होणार ही काळा दगडावरली रेघ आहे आणि तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। सुप्रीम कोर्ट समजते का? सुप्रीम कोर्ट म्हणजे या भारतीय राज्यघटनेमध्ये लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आहेत। त्यापैकी शासन व्यवस्था, प्रशासन व्यवस्था, या ठिकाणी पत्रकारिता आणि न्याय व्यवस्था, हे 3 व्यवस्था या लोकशाहीला बळकट करण्यासाठी वापरण्यात आलेली आहे। त्यापैकी न्याय व्यवस्था जी आहे ती सार्वभौम आहे। इथल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम या ठिकाणी 15 ते 35 मध्ये जे फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत, जे मूलभूत अधिकार दिले आहेत, त्या अधिकारांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही सुप्रीम कोर्टाची असते। आणि सुप्रीम कोर्टाने आता आरक्षण उपवर्गीकरणाचं या ठिकाणी निर्णय दिलेला आहे की लागू करा।
आणि महाराष्ट्राला देखील त्याविषयी ताशेरे ओढलेले आहेत की लवकरात लवकर लागू करा. बाकी राज्यांनी आरक्षण उपवर्गीकरण केलेलं आहे. यामध्ये कोणतंही राजकारण नाही, ना भाजपचं राजकारण आहे, ना RSSचं राजकारण आहे. असं कोणतंही राजकारण यामध्ये नाही. आणि जे लोक यावर राजकारण करू पाहतात त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की दोन समाजामध्ये भावांनो, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. आणि हे जर करत असतील तर मला सरकारला या ठिकाणी मी अशा पद्धतीनं आव्हान करतो की असे जे लोक आहेत, मग ते बौद्ध समाजातले असतील किंवा मातंग समाजातले असतील, त्याच्यावर कडक पद्धतीनं कारवाई करा आणि ह्यांना जेलबंद करा. कारण देशामध्ये कायद्याचं राज्य आहे. ही कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी अबाधित राहिली पाहिजे, या ठिकाणी टिकलं पाहिजे. अशा पद्धतीने जर हे कायदा जर मोडत असतील आणि कायदा जर हातात घेत असतील तर अशा लोकांना भेड्या ठोकल्या पाहिजेत आणि त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, असं मला तुम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण जे आहे त्या प्रत्येक या उद्देशच मी तुम्हाला सांगितलं की सर्व जाती गटाला आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. आणि हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. ज्यांना याविषयी काही तक्रार असेल त्यांनी सुप्रीम कोर्टात जायचं आणि तिथं ते आरक्षण उपवर्गीकरण करू नका किंवा ती जी याचिका आहे त्या याचिकेच्या विरोधात याचिका टाका. अरे तुम्ही तुमचा 100 जन्म जरी गेले तर ती याचिका फेल करू शकत नाही. कारण उपवर्गीकरण हा विषय देशाचा आहे, तो राज्याचा नाही. कोणतं राजकारण यामध्ये नाही. आणि उगाच एकामेकावर चिखलफेक करणं मला वाटतं ते चुकीचं आहे. आणि हे सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे. आरक्षण उपवर्गीकरण व्हावं यासाठी 2009ला आम्ही लॉंग मार्च काढला होता छत्रपती संभाजीनगर ते मुंबई. त्यावेळेस देखील आमच्या लक्षात आलं की उपवर्गीकरण जे आहे हे न्यायिक दृष्टिकोनातून आहे आणि ते 100% होणार, यात कोणतीही शंका नाही. मातंग समाजानं शेकडो मोर्चे आंदोलन केले म्हणजे आरक्षण लागू होईल अशातला भाग नाही. किंवा बौद्ध समाजाने सगळा बौद्ध समाज महाराष्ट्रातला एकत्र झाला आणि त्याने विरोध केला तरी ते आंदोलन थांबणार नाही. कारण हा सुप्रीम कोर्टाचा न्यायिक निर्णय आहे, तो आपण आनंदानं स्वीकारला पाहिजे. उपवर्गीकरणाचा जो विषय आहे तो दोन्ही समाजानं समजून घेतला पाहिजे. आणि मला वाटते हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि ह्याला जर विरोध करत असेल ते घटनाबाह्य आहेत. त्यांना बाबासाहेबाचा कायदा या ठिकाणी मान्य नाही. आणि अशा लोकांवर मी म्हणतो सरकारनं तात्काळ कारवाई करावी. या राज्यामध्ये दोन समाजात दुरी निर्माण करण्यापूर्वी असे जे लोक विरोध करतात, जे लोक समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, दोन्ही समाजाचं बोलतोय, त्याच्यावर तात्काळ कारवाई करा आणि त्यांना अटक करा.